लोणंद येथील पालखी तळास पालकमंत्री शंभूराजे यांची पाहणी दौरा संपन्न। लोणंद शहरातील कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या प्रांगणात पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांनी जुलै 11 रोजी सायंकाळी 6 वाजता भेट देऊन पाहणी करण्यात आली। याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे होते। याप्रसंगी पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्याशी चर्चा करून पालखी काळामध्ये भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले व पाणी, लाईट, शौचालय आदी नागरी सुविधा वारकऱ्यांना सुलभ होण्यासाठी करण्यात आल्या। याप्रसंगी उपनगराध्यक्ष गणिभाई कच्छी, नगरसेवक सागर शेळके पाटील, युवा नेते सागर गालिंदे, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी जायपत्रे, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ, विविध संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। तुमच्या प्रयत्नामुळे गेल्या वर्षी आम्हाला 18 लाख वेळोवेळी तुमच्या आबांनी काय मागितलंच नाही आम्हाला। ऐका ना, काय होतंय, मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला 18 लाख दिले, पण आम्हाला आमच्या नियत परत ते कपात केली आमची। नाही कपात करू आम्ही, नाही साहेबांना आम्ही केलं। आम्हाला खास बाब म्हणून तुम्ही आम्हाला 20-25 लाख रुपये तरतूद करावी अशी आपला आमची आहे विनंती का आहे। अभिजित बापट? नाही का पाहिजे, नाही का आपण ह्या वर्षी देऊ ना, काय करा झालं 10 वाजता मला हा देऊन टाकू, 10 वाजता द्या मागणी नगरपालिकेची। कट केलं मागच्या वेळेस त्यांनी आम्ही सांगितलं की कायमस्वरूपी तरतूद व्हावी। कायमस्वरूपी काय होतं, दरवर्षी ते मी आहे तोवर करतो। हेडमधनंच देणार ना, पालकमंत्री आमचा हक्काचा त्यातनं पुढं करतो। आम्हाला करायचं। आमच्या तेवढं संपलं, अडचण काय नाही। तेवढं मागच्या वर्षी आमच्या दोघांचं तर ठरलं। साहेब काहीतरी मार्ग काढून देऊ आपण। चला देऊ। या. आता हे दरवेळेचं आपलं दरवेळेप्रमाणे केलंय का फक्त सांगा। आम्हाला केलं होतं फोन केला का म्हणून, पण आम्हाला बाहेर अपेक्षित लोकांचं म्हणजे आपल्याकडे नियोजन तेवढ्यांचं पाणी, पोर्टेबल टॉयलेट। हो, इथं सर आपण 400 लावतो पाहिलं आणि सुलभ शौचालयाचे 40 सीटचं आहे आणि सर आपलं नगरपंचायतीचं पण आता अंदाज 10 घेऊन सीट. त्यांच्याबरोबर लोक जास्त आहेत, कमी आहेत दरवर्षीपेक्षा। हे 1800 टॉयलेट आपल्याला शासनाकडून आता या वर्षीचा समाज जास्त आहे. थोडा अंदाज घ्यायचा ना। कुणाशी बोलला तुम्ही? वारी प्रमुखांशी? योगी जे आहेत ना, म्हणजे पालखी विश्वास त्यांच्याशी झालं होतं, पण ह्याच्या बाबतीत नाही नाही, झालं. आपल्याला पूर्वतयारी करायची दृष्टीनं, दुसरं काय नाही। आता आपल्याला काही दरवेळी आपण करतो, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही, फक्त गैरसोय व्हायला नको। जास्त लोक होती, आपल्याला टॉयलेट कमी होत्या, टँकर प्यायचे पाण्याचे आपले नगरपंचायतीचे असे नसते सर, काय आपल्या टाकी लोकायला घेतल्या, हां, नगरपालिका टाकीत आपले फिलिंग पॉईंट तयार करून ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, म्हणजे त्यांना टँकर भरण्याची सोय। आणि इथं जे आपला एक पालखी तळावरच एक फिलिंग पॉईंट काढतो, जे की इथले टँकर वगैरे आहेत ना, यांना बाहेर जायची गरज नाही पडली पाहिजे, तिथंच करतो। हे आपला धोबी घाट आहे, इथं सगळे 24 तास पाण्याची व्यवस्था करून ठेवतो। अध्यक्ष मॅडम तुम्ही बघितले, घेतली माहिती? नगरसेवक कोण कोण आहे? काय तुम्ही होतं सगळे? अडचण काय असली तर सांगा। इथं तलाव काही अडचण नाही साहेब। कुठं अडचण आहे सांगा गावात? म्हणजे बाकी आता दर्शनबारीचं आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून घेतलेलं आहे, ते पण त्यांना जसं दर्शनबारीला काही अडचण होणार नाही, लोकांना त्या सोयीनं दर्शनबारीचं करून घेतलेलं आहे। बाकी तशी अडचण नाही काय, एक मुक्काम आहे का दोन? एकच बुधवारी संध्याकाळी येईल आपल्याकडे आणि गुरुवारी दुपारी जाईल 1 वाजता। एक मुक्काम, एक मुक्काम कधीतरी एकदा दोन पडले। 2 वर्षापूर्वी 2 पडले होते, 2 वर्षापूर्वी 2 पडले होते। जनरली 2च राहतात। 24 ला होतं. नाही, त्यांचं ते ठरतं अगोदरच कुठं तिथीनुसार मुक्काम। करतात. हा. तिनुसार ठरतं। तुमची नगरपालिकेची अडचण सांगा, इथं काय आमच्याकडनं पाहिजे तुम्हाला शासनाकडनं? आर्थिकच मदत साहेब आम्हाला मागच्या दरवेळी देतो ना अनुदान आम्ही नगरपालिकेला, आपण नाही. देतो ना।